नव्हेच असं म्हणत कोरटकरांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळले। मात्र सीडीआरच्या माध्यमातून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना कॉल करणारा व्यक्ती हा प्रशांत कोरटकरच असल्याचं समोर आलं। पण प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहेत। पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आलेलं नाहीये, ज्याचं कारण प्रशांत कोरटकर यांचे राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेले संबंध असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणारे, भाजपच्या बडा नेत्यांसोबत उठबस करणारे आणि पोलीस आयुक्त उपायुक्त यांना परम मित्र, जिवलग मित्र असं म्हणणारे प्रशांत कोरटकर कोण आहे तेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। कोल्हापूरमध्ये आधीच प्रशांत कोरटकरांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरांचा शोध घेत आहेत। आणि आता नागपूरच्या बैलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये कोरटकर यांच्या विरोधात महापुरुषांचा अपमान करणं, सामाजिक तेढ निर्माण करणं याबद्दल गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान कोरटकर अद्याप फरार असून नागपूरच्या बैलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी बैलतरोडी पोलीस ठाण्याची 3 पथकं रवाना झाली आहेत। नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडून प्रशांत कोरटकर यांचा सीडीआर आणि लोकेशन याप्रमाणे शोध घेतला जातोय, पण त्यांना अद्याप यात यश आलेलं नाहीये। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत धमकी दिली, आपल्या शिवरायांचा एकेरी उल्लेख केला। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत ब्राह्मणांबद्दल द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला। परिणामी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी पोलिसांमध्ये याबाबत तक्रार केली। तर इंद्रजित सावंत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर फोन केलेला तो मी नव्हेच असं म्हणत प्रशांत कोरटकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना मी ओळखत नाही, त्यांना कधीच फोनवर संपर्क साधलेला नाही, त्यामुळे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी पोस्ट केली आहे त्या कॉल रेकॉर्डिंग मधील आवाजही माझा नाहीये असं कोरटकर म्हणाले होते। दरम्यान या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीनं सीडीआर आणि लोकेशन याबाबत माहिती गोळा केली आहे। त्यातून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना कॉल करणारा व्यक्ती हा प्रशांत कोरटकरच असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे आता प्रशांत कोरटकरांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे आणि मी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करेल असं म्हणून कोरटकर स्वतःच फरार झाले। त्यामुळे आधी धमकी देणारे आणि मग फरार होणारे प्रशांत कोरटकर कोण आहेत असा प्रश्न उपस्थित झाला। प्रशांत कोरटकर सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात। त्यांनी घेतलेल्या गाठीभेटींबद्दल सातत्याने ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात। त्यांचे भाजपच्या नेत्यांसमवेत अतिशय सलोख्याचे संबंध असल्याचं पाहायला मिळतंय। काहींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तर काहींना सदिच्छा भेट देताना नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे अशा भाजपच्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत। तर भाजप सोबतच त्यांचे पोलीस खात्यात काम करणाऱ्या अनेक मोठ्या पदप्राप्त अधिकाऱ्यांसोबत देखील फोटो पाहायला मिळतात। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, IPS, DGI, CBI सुधीर भाऊ हिरेम, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा IPS निखिल पिंगळे, पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्यासारख्या विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांनी भेटीगाठी घेतल्याचे फोटो पाहायला मिळतात, ज्यात प्रत्येक अधिकाऱ्यासोबत भेट दिल्यानंतर आमचे मित्र, जिवलग मित्र, परम मित्र यांची भेट घेतली असं कॅप्शन त्यांनी टाकलेलं आहे। त्यामुळे एवढे सगळे पोलीस अधिकारी प्रशांत कोरटकर यांचे मित्र असतील तर पोलीस प्रशासन खरंच त्यांच्यावर कारवाई करेल का असा प्रश्न सध्या उपस्थित राहतोय। प्रशांत कोरटकर यांचे अनेक मोठे नेते, महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी भाजपचे नेते आणि पदप्राप्त पोलीस अधिकारी यांच्याशी संबंध असल्याचं उघड झालंय। त्यामुळे या धमकी प्रकरणात कोरटकर यांच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न सध्या अनेकांना सतावतोय। त्यामुळे पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर देखील शंका व्यक्त केली जाते। तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।